देशभरात राममय वातावरण झालं असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुद्धा अशाच पद्धतीने वातावरण पाहायला मिळत आहे। फडणवीसांच्या निवासस्थानी विशेष सजावट करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। पाहूया। प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होते आणि संपूर्ण देशात जे वातावरण आहे ते राममय असं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नागपुरातही हेच अनुभवायला मिळते, खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण घर जे आहे ते सजवण्यात आलेले आहे आणि विशेष करून जय श्रीरामाचं एक मोठं बॅनर घरावर लावण्यात आलेलं आहे। ध्वज लावण्यात आलेले आहेत, पताका लावण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर दिवे आणि इलेक्ट्रिक सिरीजही लावण्यात आलेले आहे। रात्री या इलेक्ट्रिक सिरीज चकाकणार आहेत। एकूणच पाहता जे रामभक्त आहेत त्यांच्याकडे सगळा उत्साह दिसून येत आहे। या वस्तीचा जर म्हणजे परिसराचा जर आपण विचार केला तर परिसरामध्येही विविध ठिकाणी ध्वज आणि पताका लावण्यात आलेले आहेत। प्रभू रामाच्या पताका लावण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर श्रीरामाचं छोटे छोटे बॅनर्स जिथे शक्य असेल तिथे लावण्यात आलेला आहे। केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच घर नाही तर नागपुरातील अनेक घरा, सर्वच वस्त्या, वाड्या या सजलेल्या आहेत आणि फक्त वाट पाहत आहे किंवा जी प्रतीक्षा आहे ती केवळ उद्या होणाऱ्या सोहळ्याची। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।